कोणी बनवलंय फालतू सॉफ्टवेअर? बॅक एंड करा, फ्रंट एंड करा, काहीच समजत नाही. मला तर वीकेंड शिवाय दुसरं काही सुचतच नाही. इफ यू डोंट माइंड मी आस्किंग, नक्की तुम्हाला काय मिळालंय? हाईक, प्रमोशन की ऑन साईट? या सगळ्या गोष्टी आम्हाला का मिळतील? आणि तसंही त्याचा फायदा काय आहे? नक्की कोणत्या गोष्टीचं सेलिब्रेशन करत होता? बेंच मिळालाय त्याला. बेंच मिळाला? बेंच इज नॉट अ जोक ब्रदर. बेंचवरच्या फॅसिलिटीज तुला काय माहित मित्रा? मग सध्या काय झालं बाळू? 33 वर्षांचा झालोय तरी प्रेम मिळत नाही. मी काय करू मीनाक्षी? मला तुला काहीतरी सांगायचंय. कोड रन होतोय ना? कोड रन होत आहेत ना? अरे बाळू, कोड शिवाय दुसरं काहीतरी विचार. टाइमशीट भरलीस का? भरलीस का ती टाइमशीट? हॅलो, कुठे आहेस तू? अजून कुठे असणार आहे? ऑफिस मध्ये. ठीक आहे, मला व्हिडिओ कॉल कर बघू. सोसायटीमध्ये चोऱ्या होतात म्हणून मीटिंग ठेवली आहे. ताई, तुझे काही चोरलेस ते परत देऊन टाक. मदत कर ना. माझ्या आईला सांगा की तुम्हाला मी नाही आवडले म्हणून. तुम्ही मला आवडला नाही हे कसं सांगू? काय? अरे वा वा, मी बेंचवर बसलो आणि आता गोव्याच्या ट्रिपला जाणार आहे. आपल्यासोबत गाडी, गाडीमध्ये बियर पिऊन करायची मज्जा. बीचवर जाणार आहे? आपल्यासारख्या फॅमिलीवाल्यांनी अशा ठिकाणी जायचं नसतं ना. अहो, काय करताय? उठा ना. लवकर लग्न करून खूप मोठी चूक केली मी. आय एम प्रसाद वशिष्ठ. आय एम एक्स IPS. अरे या म्हाताऱ्याचा प्रॉब्लेम काय रे? मी ईशाला इम्प्रेस करतोय तर हा का जळतोय? याची कसलेली लव्ह स्टोरी? आज काही झालं तरी मी ईशाला प्रपोज करणारच आहे नक्की. तुझ्यासारखा माणूस फक्त ह्याच मुलीच्या काय दुसऱ्या कोणत्याच मुलीच्या लायकीचा नाहीये. तुमची सगळी सिक्रेट्स माझ्याकडे सेफ आहे. तर तुम्हाला माझं सिक्रेट सेफ ठेवायला नको? अहो दादा, कधी आभाळ कोसळताना पाहिले का? माझ्यावर कोसळणार आहे. कॉस्ट कटिंग करणं गरजेचं आहे. बेंचवर बसलेल्यांपासून सुरुवात करू. लिस्ट मध्ये मीनाक्षी रवी बरोबर तुझंही नाव. माझी चूक होती. बेंचवर यायला वेड्यासारखं वागत होतो. असं होईल वाटलं नव्हतं. पण आपल्याला हे कधी कळलंच नाही की आपल्यासारख्या लुझरचं आयुष्य नेहमीच बेंचवर असतं. वाईन शॉप मध्ये काम करणारा माणूस पण तुझ्यापेक्षा चांगला बोलतो. सर, तुम्ही कोणत्या वाईन शॉपमध्ये जाता सर?